म्हणजे वावडुंगी प्रफुल आणि कोण गाठेल श्रीकृष्ण चषक 2024 फायनलचा तिकीट. पहिला फायनलिस्ट कोण ठरेल हा सामना ठरवणार, कारण हा आहे सेमी फायनल, फर्स्ट सेमी फायनल. आणि बोरीचा मालचा 12वा खेळाडू प्लीज बॉलर रोहन रौनक जालगावकर. रौनक जालगावकर भरपूर दिवसांनी मात्र आज मैदानात उतरलाय. ओके स्टार्ट. अजय काते आणि प्रफुल माडिक सज्ज झालेले आहेत आपल्या वावडुंगी संघासाठी मात्र खेळपट्टीवर. आणि त्यांना मारा करेल तो म्हणजे रौनक जालगावकर. उंचपुरा असा हा गोलंदाज तेवढेच चांगले गोलंदाजीचा मारा करत असतो, परंतु अजय काते मॅन इन फॉर्म टुडे. अजय काते परत एकदा तोडला चेंडू. चेंडू जाईल सीमारेषा पार. षटकार डीजे. सिक्सर पाहिजेत, सिक्सर आणि चौकार पाहिजेत. आणि त्याची सुरुवात करत असताना मात्र अजय काते काय बॅटिंग केली आजच्या दिवसभरामध्ये, खरोखरच अप्रतिम. परत एकदा रौनक मारा करेल अजय कातेसाठी. फिल्डर सज्ज आहे तिथे. लेग साईडच्या दिशेने टोलवला चेंडू, परंतु एकाच धावेवर समाधान मानावे लागेल ते. आता मात्र अजय काते आणि बॅटिंग मार्कवर येतोय तो म्हणजे प्रफुल माडिक, स्वतः कॅप्टन, लीडिंग फ्रॉम दी फ्रंट. आणि आता मात्र सामना करेल तो म्हणजे रौनक जालगावकर याचा. रौनक टू प्रफुल. सुरेख सुरेख तटवलेला चेंडू, परंतु डिक्लेअर झोन मध्ये जातोय की काय असं वाटत असताना मात्र चेंडूनी डिक्लेअर झोन गाठलेला आहे आणि पंच घोषित करतायत 1 धावा. धावसंख्या आहे 8. पहिल्या चेंडूमध्ये मात्र षटकार आल्यानंतर कुठेतरी थोपवण्यात यशस्वी होतोय तो म्हणजे रौनक. आणि अशाच प्रकारची गोलंदाजी करावी लागेल. खरं तर म्हणायला गेलं तर बोरीचा माळ या संघाने क्वार्टर फायनलमध्ये 24 धावांचं आव्हान पेललं होतं, परंतु आता मात्र परिस्थिती वेगळी आहे. परत एकदा लेगच्या दिशेने मिड विकेटला जाणारा हा चेंडू आणि गचाळ क्षेत्ररक्षण आणि हा जातोय नशिबाचा चौकार. डीजे. मारा करेल प्रफुल साठी. एक चौकार तर घेण्यात यशस्वी झाला. हा विकेट किपरच्या डोक्यावरून जाणार. डिक्लेअर झोन मध्ये 1 रनासाठी धावसंख्येत भर. धावसंख्या होती ती 13. 5 चेंडू आणि 13 धावसंख्या झालेली आहे. त्याच्यात मात्र आपण पाहिलात एक उत्तुंग असा षटकार आणि तदनंतर मात्र आलेला हा नशिबाचा चौकार च्या जोडीने मात्र आता 5 चेंडू 13 धावा बनवण्यात यशस्वी झालेले आहे ते म्हणजे वावडुंगी. परत एकदा रौनक जाळगावकर ज्या गोलंदाजीसाठी जाणला जातो, मात्र आता कुठेतरी कमतरता भासते की काय असं वाटायला लागलंय. प्रफुल मात्र हल्ला बॉल चढवतोय. हा अवांतर दबाव, आता मात्र दबाव पाहायला मिळतोय आणि पंच घोषित करतात ही अवांतर धाव देऊन जाईल. 14 धावांचा हळूहळू पुढे जातोय तो म्हणजे अलेख रुंद वावडुंगी गाव. प्रफुल वावडुंगी टीम सुरेख अशी बॅटिंग करताना आपण पाहतोय. चौकार आणि षटकारांची आतषबाजी त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळते. परत एकदा रौनक जाळगावकर सामना करेल प्रफुल साठी. वावडुंगीचा हा स्ट्रायकर बॅट्समन. सुरेख तटवलेला चेंडू. चेंडू आहे हवेत. फिल्डर आहे जज करतोय आणि वेल जज कॅच. पहिला मोठा आदरा बसतोय. डीजे.
संमिश्र असं ओव्हर राहिलं. पहिलं षटक बोरीचा माळकडून रोनकचं, ज्यात पहिल्या चेंडूवर मात्र षटकार पाहायला मिळाला. तदनंतर मात्र एक धाव, त्याच्यानंतर परत एक डिक्लेअरची धाव, नंतर चौकार, परत एक डिक्लेअर आणि नंतर शेवटच्या चेंडूवर मात्र कॅप्टनला माघारी परतावं लागलं. आणि आता गोलंदाजी मार्कवर आलाय तो म्हणजे अजय. अजय 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 आलेला आहे गोलंदाजी मार्कवर. सुरेख अशी गोलंदाजी त्याच्या मार्फत सुद्धा आपल्याला दिवसभरात पाहायला मिळाली आहे. तोच अजय आता मात्र सेमीफायनल मध्ये आपल्या संघासाठी गोलंदाजी करत आहे आणि समोर उभा ठाकलेला आहे तो म्हणजे अजय काते. आदित्य चिले नॉन स्ट्राईकला आपण पाहताय. अजयचा धमाका फुल ऑन, फिल्डर तिथे आहे परंतु हा चेंडू जाईल सीमारेषा पार. षटकार षटकार. अजय अजय काते काय फलंदाजी करतोय. सेमीफायनल मध्ये मात्र आता धावांचा डोंगर उभा करतोय की काय वावडुंगी संघ असं वाटायला लागलं. 20 धावा. परत एकदा अजयला लेगच्या दिशेने तटवलेला चेंडू, चेंडू हवेत आणि फिल्डर वेल जज कॅच. आणि हा मोठा झटका बसतोय, हादरा बसतोय तो अजय कातेच्या रूपाने. आणि अजय काते परततोय तो म्हणजे खरोखरच अतिशय तोड असे असलेले हे संघ सेमीफायनलमध्ये दाखल झालेले आहेत. तो म्हणजे RK क्रिकेट क्लब बोरीचा माल विरुद्ध जय भोलेनाथ क्रिकेट संघ वावडुंगी. प्रफुल याच्या नेतृत्वाखाली खेळत असलेला हा संघ आणि तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण करतोय तो बोरीचा माल क्रिकेट संघ. आणि संघाची धावसंख्या झाली आहे ती 20. 2 बाद 20 धावा. आणि अजयच्या या षटकातील 2 चेंडू मात्र झालेले आहेत. 4 चेंडू अजूनही शिल्लक असतील. किती वाटते प्रथमेश सर की किती धावसंख्या होईल वावडुंगी गावाची जर संघाची? अजय हा जर खेळपट्टीवरती असेल तर मला वाटतं ना की 4 मध्ये 8 धावा तरी नक्कीच होऊ शकतात. पण तो चेंडू थोडासा फसलेला आहे आणि अजयला माघारी जावं लागेल या चेंडूवरती. आता संघाकडे डीजे मासे गळाला लागलेत ते म्हणजे अजय याने पहिल्या चेंडूवर षटकार खाल्ल्यानंतर मात्र आता कुठेतरी कमबॅक करत असताना. आणि आता अजय आहे तो म्हणजे हॅट्रिक वर. 20 धावा. 3 चेंडू शिल्लक आहेत परंतु हा पुढचा चेंडू असेल तो म्हणजे हॅट्रिक बॉल. या टुर्नामेंटची पहिली हॅट्रिक होणार का? वाईट 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 अवांतर. कुठेतरी यष्ट्यांचा वेध घ्यायचा होता परंतु चेंडूची फेकी चुकली आणि अशा प्रकारे चेंडू चालला विकेट किपरच्या दस्तानामध्ये परंतु पंच दंडित करतात वाईड. सूरज, ज्याप्रमाणे मी म्हटलं होतं की 4 चेंडूमध्ये 8 धावा नक्कीच होऊ शकतात आणि अशी अवांतर धावसंख्येची जर भर पडत राहिली तर नक्कीच त्या 8 धावा अतिशय सोप्या रीतीने बनल्या जातील त्या वावडुंगी संघाकडून. परंतु अजय एक चांगला गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय तो खेतम यांच्या स्वरूपात आणि एक युवा गोलंदाज. बावीस धावा आता मात्र धावफलकावर दिसत आहेत आणि 2 चेंडू शिल्लक असतील ते म्हणजे अजयच्या गोलंदाजी मधले. या षटकामधले परत एकदा सुरेख चेंडू हाताळला परंतु तटवलेला चेंडू लेगच्या दिशेने काही गचाळ क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय परंतु दुसऱ्याची संभावना मात्र इथे दिसत नाहीये. एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. धावसंख्या होती ती 23. आदित्य चिले याच्या बॅटमधून आलेला हा 1 रन आणि आता स्ट्रायकर एंडला असेल तो म्हणजे तेजस वरणकर. धावसंख्या 23 धाव झालेल्या आहेत. शेवटचा चेंडू आणि हा बॅटची एज कडा घेऊन जाणारा डिक्लर झोन मध्ये म्हणजे 24 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत आणि जिंकण्यासाठी 25 धावांची आवश्यकता असेल. परत एकदा बोरीचा माळ संघा समोर ती स्थिती जी क्वार्टर फायनल मध्ये होते त्याच पद्धतीची मात्र आता बॅटिंग करावी लागेल आणि नायक आणि अध्यक्ष निलेश जी मिरगळ यांना
कारण ते मात्र या संघासाठी मेहनत घेत असतात. अक्षरशः टीम टाकण्यापासून तर टीम खेळवण्यापर्यंत, मुलांना फोन करण्यापासून ते मुलांना घेऊन येईपर्यंत मात्र ते आपली भूमिका चोखपणे निभावताना आपल्याला दिसत असतात. 12वा खेळाडू कोण असेल बोरीचा माळ संघाचा तर फिक्स असतं की अध्यक्षच. आणि आता मात्र 25 धावांचं आव्हान ठेवून मात्र आता उतरणार आहे तो संघ म्हणजे वावडुंगी प्रफुल्लचा संघ. आज दिवसभरात मात्र सुरेख गोलंदाजी, सुरेख अशी फलंदाजी त्यांच्यामार्फत आपल्याला पाहायला मिळाली. आणि आता मात्र तोच संघ परत एकदा 24 धावा बनवल्यात, 25 धावांचं आव्हान घेऊन उतरलाय तो म्हणजे बोरीचा माळ या संघासमोर. आणि आता बोरीचा माळ या संघाच्या फलंदाजांना कुठेतरी धुरा आपल्या हातात घ्यावी लागेल. परत एकदा क्वार्टर फायनलचं पुनरावृत्ती करावी लागेल, कारण 25 धावांचं आव्हान आहे. 2 षटकांमध्ये ते पूर्ण करायचं आहे. 12.50च्या रणगतीने मात्र आता इथे रन बनवावे लागतील. कुठेतरी मोठ्या फटक्यांची आणि त्याच्यासोबत एक्कादुक्क्याची गरज लागेल, ती म्हणजे बोरीचा माळ या संघाला. पाहण्याला एक असेल, जरा स्पीडअप करायचं आहे वावडुंगी संघ प्लीज. डीजे एक सॉन्ग होऊन जाऊ दे. आणि तेवढीच सुरेख साथ मात्र तुषार याला द्यावी लागेल. आणि तोच गोलंदाजीची धुरा आपल्या खांद्यावर घेऊन स्वतः कॅप्टन कर्णधार प्रफुल्ल महाडिक हजर झालेला आहे खेळपट्टीवर. पहिल्या ओव्हरचा मात्र तो मारा करणार आहे आपल्या संघासाठी. वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून पहिलं षटक घेऊन हाताळण्यासाठी सज्ज झाला आहे तो म्हणजे प्रफुल्ल महाडिक. बॅटिंगमध्ये मात्र कमाल केली होती, आता मात्र गोलंदाजीमध्ये धमाल करावी लागेल जर आपल्याला फायनलचं तिकीट गाठायचं असेल वावडुंगी प्रफुल्ल या टीमला. आणि स्वतः कर्णधार मात्र गोलंदाजी मार्कवर सज्ज आणि सामना करण्यासाठी सज्ज आहे तो म्हणजे तुषार चौगले, मॅन फ्रॉम बोरीचा माळ. आता मात्र प्रफुल्ल सज्ज मारा करण्यासाठी. ओहो, सुरेख चेंडू, डीप जाणारा चेंडू होता, कुठेही एलिव्हेशन दिलेलं नाही आहे ते तुषारसाठी. आणि हा चेंडू जाऊन विसावतोय तो विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता होते अशा प्रकारे. पहिलाच चेंडू निर्धाव, आता मात्र इक्वेशन असेल 11 चेंडू 25 धावा. ह्या धावा आता बनवायच्या असतील तर मात्र कोणत्या प्रकारची रणनीती असेल बोरीचा माळ संघाची ते पाहण्यालायक असेल, कारण आता मात्र फायनलचं तिकीट गाठण्याचे वेध लागलेले आहेत दोन्ही संघांना. परत एकदा प्रफुल्ल बॅटची एज घेऊन जाणारा बॉल अपील करत होता विकेट किपर, परंतु त्यामध्येच एक चोरटी धाव घेण्यात यशस्वी झालेला आहे तो म्हणजे बोरीचा माळ संघ. आणि अशा प्रकारे धावांचा श्री गणेशा केलेला आहे. 2 चेंडू आणि 1 धावा. आता 10 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता असेल, ती म्हणजे बोरीचा माळ या संघाला. काय सुरेख गोलंदाजीचा मारा आतापर्यंत आपण पाहतोय प्रफुल्लच्या माध्यमातून. आपल्या संघासाठी सांघिक खेळ कसा करायचा असतो स्वतः कॅप्टन लीडिंग फ्रॉम दी फ्रंट सांगून दाखवून देतोय. अजयच्या सोबतीने मात्र ओपनिंगला आल्यानंतर आता मात्र ओपनिंग बॉलिंगची धुरा सुद्धा आपल्या खांद्यावर घेऊन तो मात्र आता येथे गोलंदाजी करत आहे. आणि सुंदर गोलंदाजी आतापर्यंत, कारण आव्हान मोठं आहे त्याला माहिती आहे, मला फक्त टप्प्यावर गोलंदाजी करायचं आहे. आणि तेच करत असताना अनिलसाठी हा चेंडू बॅटची कडा घेऊन जाणारा डिक्लेअर झोनमध्ये पंच घोषित करतात. 1 धाव, धावसंख्येत भर होते. धावसंख्या आहे ती बिनबाद 2 धावा. 3 चेंडूंचा खेळ झालेला आहे मैदानात आणि अजूनही 9 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. आणि
23 धावांची आवश्यकता असेल. कुठेतरी मोठ्या फटक्यांची आता मात्र गरज पडते की काय असं वाटायला लागलंय, कारण 9 चेंडू आणि 23 धावा असं मोठं भलं मोठं असं आव्हान आहे. अशक्य आहे असं नाही म्हणू शकत, परंतु जर फायनलला जायचं असेल तर अशक्य पण शक्य करावे लागेल. परत एकदा सुंदर तटवलेला चेंडू गॅपमध्ये चाललाय लॉंग ऑफच्या दिशेने, आणि परंतु तेवढी सुंदर फिल्डिंग, एकावरच समाधान मानावं लागेल. अनिलच्या खात्यात मात्र 1 धाव जात असताना सांग्याच्या खात्यात 1 धाव जाते आणि धावसंख्या होती ती 3. 4 चेंडू आणि 3 धावा आतापर्यंत झालेल्या आहेत. 2 चेंडू शिल्लक असतील या पहिल्या षटकातील. कुठेतरी आता दबाव पाहायला मिळतोय बोरीचा माळ संघावर. कुठेतरी एक बिग हिट मात्र सामन्याचं पारडं फिरवू शकते, सामन्याचं चित्र मात्र पालटू शकते. प्रफुल्ल तुषारसाठी सुंदर रीतीने तटवलेला चेंडू लेगच्या दिशेने, तिथे मात्र फिल्डर येतोय. 1 धाव घेण्यात यशस्वी, दुसऱ्याचा प्रयत्न आणि दुसरा अयशस्वी. अनिल खेतम बाद होतोय. खरं तर 2 धावा होत्या. डीजे छोटा भाऊ आता मात्र मैदानात दाखल झालेला आहे. मोठा भाऊ अजय आणि समोर सज्ज आहे तो म्हणजे तुषार. प्रफुल्ल पुन्हा एकदा आपल्या षटकातील शेवटचा चेंडूचा मारा करेल. सुरेख तटवलेला चेंडू, चेंडूची उंची जास्त, एलिव्हेशन घेतलंय का तर नाही. फिल्डर जज करतोय. वेल जज कॅच. हा मोठा झटका. डीजे या धावफलकावर लागलेले आहेत त्या म्हणजे बोरीचा माळ या संघाचा. आणि खरोखर मोठा हादरा. खरं तर फटका चांगला होता, परंतु उंची जास्त होती आणि लांबी कमी घेतली आणि त्याच्यामुळे कुठेतरी झेलबाद होऊन परतत असताना ओपनिंगचा हा फलंदाज तुषार चौगले. खरं तर उभं राहायची गरज होती, एक मोठ्या फटक्याची सुद्धा गरज होती आणि त्याचीच पूर्तता करत असताना मात्र कुठेतरी प्रयत्न अयशस्वी होत असताना दिसत आहेत आपल्याला. आणि हा मोठा झटका. आणि आता फलंदाजीसाठी गेलाय तो म्हणजे भावेश दर्गे. आता मात्र अजय जो की ऑलराऊंडर म्हणून या सामन्यात खेळतोय आपल्या संघासाठी, त्याला मात्र ही भूमिका निभवावी लागेल, कारण 6 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता असेल. आणि गोलंदाजी मार्कवर आहे रोशन काते, मॅन फ्रॉम वावडुंगी. मारा करेल अजयसाठी. हो, नो चेंडू घोषित करतायत पंच. नो, आणि याच्या पुढचा चेंडू असेल फ्री हिट. उघडा डोले बघा नीट, या पुढचा चेंडू असेल फ्री हिट. आणि खरोखरच बोरीचा मालसाठी कुठेतरी एक आशेचा किरण जन्म घेतोय की काय असं वाटायला लागलंय. आणि परत एकदा मारा करेल. सुरेख गोलंदाजीचं पृथक्करण पाहायला मिळतंय ते म्हणजे रोशन कातेकडून. आणि निर्धाव चेंडूची आणि कुठेतरी अपील होते आणि हा बाद होतोय तो म्हणजे भावेश दर्गे, सॉरी डीजे. पुढील मॅच होणार आहे ती म्हणजे SYMDB रोशन तांबडे आणि वावडुंगी समीर, दोन्ही कर्णधाराने टॉस साठी यायचं आहे. यापुढील होणारा दुसरा सेमीफायनल. एकच चेंडू झालेला आहे तो म्हणजे रोशन काते याच्या या ओव्हर मधला. आणि आता 5 चेंडू आणि 20 धावांची गरज असेल. पंच वळतायत आमच्याकडे आणि अवांतर धाव घोषित करतायत. अशा प्रकारे या षटकातील मला तर वाटतं दुसरा चेंडू अवांतर आलेला आहे. आता इक्वेशन चेंज होते. 5 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता आहे. चमत्कार होईल का?
वाव बोरीचा माल संघाकडून की रोशन काते हवी राहील आपल्या गोलंदाजीच्या मार्कवर आणि आपल्या गोलंदाजीने मात्र टीमला फायनलचं तिकीट गाठून देईल, पाहण्यासारखं असेल. परत एकदा आव्हान, तर दबाव दबाव दिसायला लागलंय. इक्वेशन परत चेंज होतंय आणि हा आव्हान तर घोषित करतायत पंच. धावसंख्येत भर पडते, धावसंख्या होते ती 7. 25 धावांचा पाठलाग करत असताना मात्र आता गरज असेल ती म्हणजे 5 चेंडू आणि 18 धावांची गरज असेल ती म्हणजे बोरीचा माल या संघाला बॅक टू बॅक 2 आणि त्याच्या अगोदर 1 असे 3 अवांतर चेंडू मात्र आपण पाहिले रोशन काते याच्या ओव्हरमधनं. परत एकदा गोलंदाजी मार्कवर. हो हो, सुरेख 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 चेंडूची फेक आपण पाहिली. सुरेख चेंडू, रायझिंग डिलिव्हरी आपण म्हणू शकतो याला, आणि निर्धाव चेंडूची सांगता होते. आता इक्वेशन परत एकदा सांगावंसं वाटतंय. 4 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता. 4 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता. 3 मोठे फटके मात्र गरजेचे असतील ते म्हणजे बोरीचा माल या संघाला. रोशन परत एकदा आव्हान, तर धाव येते. एक बॅक टू बॅक, एक चांगला चेंडू टाकतोय आणि आता पंचदंडित करतायत. वाईट घोषित करत असताना धावसंख्येत भर पडते, धावसंख्या होते ती 8 आणि आता 4 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता असेल. अजय मात्र उभा आहे आपल्या टीमसाठी. कोणता तरी करिश्मा करेल का? 4 चेंडूमध्ये 17 धावा होतील का? बोरीचा माल संघ फायनलिस्ट ठरेल का? की रोशन काते आपल्या गोलंदाजीने मात्र वावडुंगी टीमला तिकीट देईल फायनलचं श्रीकृष्ण चषक 2024. परत एक बॅटची एज घेऊन चाललाय डिक्लेअर झोन मध्ये. अशा प्रकारे धावसंख्येत भर, धावसंख्या होती ती 9. इक्के दुक्के से अभी बात नहीं बनेगी, अभी चाहिए चौके और छक्के आणि ते मारावे लागतील कारण 3 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता आहे. कंपल्सरी 3 मोठे फटके हे आलेच पाहिजेत अजय खेतमच्या बॅट मधून आणि कुठेतरी त्याच्या मनात सुद्धा तगमग चाललेली असेल, परंतु रोशन अप्रतिम गोलंदाजीचा मारा मात्र करत असताना सुरेख तटविला चेंडू, परंतु डिक्लेअर झोनच्या दिशेने जाणारा हा चेंडू आणि देऊन जाईल 2 धावा. अशा प्रकारे सामना ओपन होतोय. सामना इथे खुलतोय आणि आमचे स्कोरर सांगतायत 2 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता आहे ती बोरीचा माल या संघाला. आता मात्र जर कुठला 2 चेंडू 14 धावांची आवश्यकता. आता मात्र करिश्मा कराव. परत एकदा निर्धाव चेंडूची सांगता होते आणि 1 चेंडू 14 धावांची आवश्यकता आहे ती म्हणजे पुन्हा एकदा मारा करतोय. परत एकदा अवांतर चेंडू, दबाव कुठे काय. आता मात्र सामना ओपन झाल्यानंतर सुद्धा ही अवांतर धाव कशासाठी हे कळण्यालायक नाही, कारण आतापर्यंत सुरेख गोलंदाजी मात्र अवांतरात मध्येच जास्त धावा देण्यात यशस्वी झालाय तो म्हणजे रोशन. गरज नव्हती अशा गोलंदाजीची. सुरेख गोलंदाजी, टप्प्यावर गोलंदाजी आतापर्यंत केली आहे. त्याच्या लिगल डिलिव्हरीवर कुठेही स्कोर होताना दिसत नाहीये, तरी सुद्धा सुंदर तटविला चेंडू लेगच्या दिशेने. आता मात्र शिक्कामोर्तब झालेले आहे. श्री समर्थ क्रिकेट संघ मोरवणे आयोजित श्रीकृष्ण चषक 2024 चा पहिला फायनलिस्ट संघ ठरलेला आहे तो म्हणजे वावडुंगी प्रफुल. कीप इट अप आणि हार्ड लक बोरीचा माल बॉयज. खरोखरच खूप चांगलं क्रिकेट खेळलात, परंतु कुठेतरी अपयश आलं आणि कॉंग्रॅच्युलेशन वावडुंगी. काय खेळ खेळलायत आणि आता मात्र तुम्ही